नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला आपण जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरतोय त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघणार आहोत। आमच्यात मतभेद नाही, 2 ते 3 जागांवर चर्चा सुरू। जागा वाटपावर उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। अरे में कोई गंभीर मतभेद है ही नहीं। 2-3 सीटों के ऊपर हम लोग आपस में बातचीत कर रहे हैं, उसमें भी कोई मैं ऐसा नहीं मानता कि कोई गंभीर मतभेद है, हम उसको सुलझा लेंगे। भाजप शिवसेनेत यवतमाळ, वाशिम, उत्तर पश्चिम मुंबई, हिंगोली आणि नाशिकच्या 4 जागांवर चर्चा, सूत्रांची माहिती। तर सेनेच्या या 4 जागांवर टांगती तलवार। विश्वास ठेवून सोबत आलेल्या लोकांचा केसानं गळा कापू नका, विश्वासघात होणार नाही याबाबत दक्षता घ्या, रामदास कदम यांचा भाजपला इशारा। आम्ही 115 असूनही आमच्यासोबत आलेल्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं, भाजपने त्यांचा सन्मान केला, उपमुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। 15 तरी देखील आमच्या सोबत आलेल्या शिंदे साहेबांना आम्ही मुख्यमंत्री केलं, कारण अजित पवारांकडे सुनील तटकरे एकमेव खासदार आहेत, तरीही त्यांना चांगल्या जागा मिळतील। भाजप कोणत्याही नेत्याने आकडा सांगितलेला नाही, पण शिंदे आणि अजित पवार समाधानी होतील, भाजप नेते संजय काकडे यांचं हे वक्तव्य आहे। मी गोंदिया भंडाऱ्यातून लढावं ही लोकांची इच्छा, राष्ट्रवादीने रामराम केल्याचं कोणीही समजू नये, प्रफुल्ल पटेलांचा इशारा। आम्ही अजून काही निर्णय फायनल झालेला नाहीये, अजून निर्णय उद्या परवा 2 दिवसामध्ये होणार आहे। कोणी हे समजू नये की आपण राष्ट्रवादीनी रामराम करून टाकलेला असं काही समजायचं कारण। प्रत्येकाला जागांवर दावा करण्याचा अधिकार, भंडारा गोंदियाच्या जागेवर दावा करण्यात काही चूक नाही, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ही प्रतिक्रिया। च्या पक्षाच्या चिन्हावर जेवढे जास्तीत जास्त उमेदवार लढवता येईल तेवढे लढवण्याचा ठरवले। भंडारा गोंदिया प्रफुल्ल पटेल साहेबांच्या भाषणात अप्रत्यक्ष दावा केला तुम्ही भंडारा गोंदियावर। अरे मग दावा करायला तुम्हाला काय वाईट वाटतं? दावा करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, शेवटी एनडीए ठरवेल ना एकत्र बसून। ठाकरे गट 23, काँग्रेस 15, तर शरद पवार गटाला 10 जागा मिळणार, सूत्रांची माहिती। 23-15-10च्या फॉर्म्युल्यावर मबियामध्ये शिक्कामोर्तब होण्याची शक्यता, तर वंचितला 4 ते 5 जागा मिळण्याचा अंदाज। ठाकरे गट काँग्रेसमधील 10 जागांचा आणि शरद पवार गट आणि काँग्रेसमधील 5 जागांचा तिढा कायम। आम्ही सध्या बघ्याच्या भूमिकेत, प्रकाश आंबेडकरांचं हे वक्तव्य आहे।